येत्या 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रेचा महासोहळा पंढरपूरमध्ये साजरा होतोय आणि या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात आणि येणारे भाविक हे विठ्ठलाचा लाडू प्रसाद खरेदी करतात। येणाऱ्या भाविकांना अल्प दरामध्ये चांगला स्वच्छ लाडू प्रसाद मिळावा यासाठी मंदिर समितीकडून लाडू प्रसादाची जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे। जवळपास यंदाच्या वारीसाठी 10 लाख लाडूच तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। मंदिर समितीकडून हे चांगलं पौष्टिक शुद्ध लाडू प्रसाद तयार करण्यात येतो। यामध्ये काजू, बदाम अशा सुकामेवाचा देखील या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे। शुद्ध तेलामध्ये हे लाडू तयार केले जातात। लाडू तयार करण्यासाठी जवळपास 60-70 कर्मचारी, महिला असतील, पुरुष असतील, हे सगळे या ठिकाणी काम करतायत। जवळपास एका पॅकेटमध्ये 2 लाडू या ठिकाणी तयार करून दिले जातात। जवळपास या लाडूची 20 रुपये या अल्प दरामध्ये विक्री केली जाते। यातून मंदिर समितीला लाखो रुपयांचं उत्पन्न देखील मिळतं। माझ्यासोबत काही महिला कर्मचारी आहेत। मला सांगा, काय लाडू काय कशा पद्धतीची तयारी चालू आहे? चांगल्या पद्धतीने कसं करतात? आम्ही एका पाकिट मध्ये 2 लाडू घालतो आणि पॅकिंगला बाकी महिला आहे दुसऱ्या। काय आनंद मिळतो तुम्हाला हे सगळं काम करायला? आम्हाला खूप आनंद मिळतोय। आनंद देवाचं काय एखादं गाणं वगैरे म्हटलं ना म्हणा घ्या। म्हण, पंढरीला जाऊ चला दर्शन घेऊ, पंढरीला जाऊ चला दर्शन घेऊ, रुक्मिणी वराचे माझ्या विठोबा रायाचे, रुक्मिणी वराचे माझ्या विठोबा रायाचे। हे देवाचं गुणगान गात, अभंग गात खरं तर हे सगळ्या कर्मचारी महिला खरं तर हे सगळं लाडू प्रसादाचं काम करतायत। या ठिकाणी गोडवा देखील या निमित्ताने प्रसादामध्ये निर्माण होतो, असा भास देखील होतोय आणि हा सगळा लाडू भाविकांना अल्प दरामध्ये मंदिर समितीकडून विकला जातोय। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।